नरेंद्र मोदी यांची तीनही सेना प्रमुखांबरोबर बैठक होतीये। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। भारतातल्या तीनही सेना प्रमुखांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। तीनही सेना प्रमुखांबरोबर ही बैठक होत आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। वायुदल तसंच नौदल आणि आपलं अर्थातच लष्कर प्रमुख यांच्या सोबत ही महत्त्वाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत आहेत। यावेळी एक सगळ्यात महत्त्वाची बातमी, युद्धजन्य परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ऍक्शन मोडमध्ये आल्याचं दिसतंय आणि त्यांनी यावेळेस तीनही सेना दलाबरोबर महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। तीनही सेना दलाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेत ही बैठक होतीये। सीमा दाते आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळी जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, काय अधिकची माहिती? पंतप्रधान नरेंद्र मोदींची बैठक होतीये। पाहिलं असेल काल ज्या पद्धतीने पाकिस्तानाकडून हल्ले केले गेले होते आणि त्यानंतर भारताकडून प्रतिहल्ला केला गेला, मात्र आता आपण जर पाहिलं तर एकूणच पूर्ण देशातली तिन्ही सैन्य जे आहेत ते ऍक्टिव्ह झालेले आहेत, अलर्ट मोडवर आहेत आणि त्यामुळे सध्या पंतप्रधानांसोबत बैठक सुरू आहे। तिन्ही सेना दलाचे प्रमुख जे आहेत या बैठकीमध्ये आहे आणि इथून पुढे ह्या सगळ्यांवरती कसा अजेंडा असणार आहे, कशा पद्धतीने काम करायचं आहे, जर युद्ध झालं तर कशा पद्धतीने अलर्ट राहायचं आहे, या सगळ्यावरती चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळते। स्नेहिल, बिल्कुल सीमा, या बैठकीमध्ये नेमकं काय होऊ शकतं? पंतप्रधान काही निर्देश देऊ शकतात का? कारण सैन्याला पूर्ण अधिकार त्यांनी दिल्याचं गॅजेट देखील समोर आलं होतं। नक्कीच आपण जर काल पाहिलं असेल तर काल जे बॉर्डरवरती अनेक राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांकडे ब्लॅकआउट घेतलं होतं, त्यांना सगळ्यांना अलर्ट दिला होता आणि आजही जर आपण पाहिलं तर ही बैठक सुरू आहे आणि ही देशासाठी महत्त्वपूर्ण बैठक आहे। या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आणि कदाचित या बैठकीमध्ये अनेक नवीन सूचना ज्या आहेत त्या मोदी देऊ शकतात। अगदी धन्यवाद सीमा, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही सेना प्रमुखांना बोलावून घेतलेलं आहे आणि त्यांच्यासोबत बैठकीला सुरुवात झालेली आहे।